नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. एका कुटुंबात 8 सदस्य आहेत. ए, बी, सी, डी, ई, एफ आणि एच. ए ही जीची आजी आहे, जो म्हणजे जी एचचा कझिन आहे. ठीक आहे. एचे बीशी लग्न झाले आहे. चला. मग आपल्याला मानता येईल एचे लग्न बीशी झाले आहे. बीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ठीक आहे. म्हणजे ए आणि बी या दोघांना एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. सी हा एचा मुलगा आहे. म्हणजे हा येतो मुलगा. सी हा एचा मुलगा आहे आणि सीचे ई सोबत लग्न झाले आहे. म्हणजे सीची पत्नी ई आहे. एफ ही डीची पत्नी आहे. बघा, एफ ही डीची पत्नी आहे. ठीक आहे. कारण बीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आहे सी, तर एफ काय येणार? मुलगी येणार. त्यानंतर सी हा एचा मुलगा आहे. बघा, सी हा एचा मुलगा झाला. सी चे ई सोबत लग्न झाले आहे. एफ ही डी ची पत्नी आहे. एच हा डी चा मुलगा आहे. म्हणजे एफ आणि डी यांचा मुलगा आहे एच. आता एच हा इथे राहिलं बघा. जी एच चा कझिन आहे. ठीक आहे. म्हणजे ई आणि सी इथे येतो जी. बघा, ईला एक मुलगा आहे. बघा, ईला एक मुलगा आहे. म्हणजे जी काय आहे? मुलगा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपली डायग्राम बनलेली आहे. आता आपण प्रश्न आणि उत्तर बघूयात. पहिला प्रश्न आहे, एच हा बीशी कसा संबंधित आहे? बघा, इथे आहे एच आणि इथे आहे बी. ए आणि बी यांचं लिंग आपल्याला आणखी माहीत झालेलं नाही, तर आपण त्यांचं लिंग अगोदर शोधून घेऊयात. बघा, ए जी आहे ही जीची आजी आहे. म्हणजे ए ही स्त्री आहे, तर बी हे पुरुष आहे. मग एच हा बीचा कोण आहे? नातू आहे. एच हा बीचा नातू आहे. दुसरा प्रश्न आहे, एफ हा बीशी कसा संबंधित आहे? इथे आहे एफ आणि इथे आहे बी. म्हणजे बी ची काय आहे? ही मुलगी आहे. एफ ही बी ची मुलगी आहे. त्यानंतर कुटुंबात किती महिला सदस्य आहेत? महिला सदस्य बघा, हे आहे ए, त्यानंतर ई आणि एफ. एकूण 3 महिला सदस्य आहेत. जर एच चे आयशी लग्न झाले तर बघा, एच चे आयशी लग्न झाले. एच चे लग्न आयशी झाले. आता एच पुरुष आहे, तर आय स्त्री येणार. तर आयचा एफशी कसा संबंध आहे? इथे आय आणि इथे एफ. ठीक आहे. मग आय कोण येणार? आय ही पुरुष आहे आणि एफ ची कोण आहे? सून आहे. ठीक. या प्रश्नाचं उत्तर आहे सून. धन्यवाद.